हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 14 जुलै 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण महत्त्वाच्या न्यूज डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर महत्त्वाचे काय आर्टिकल्स आहेत न्यूजपेपरमध्ये ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग स्टार्ट करूया. 14 जुलै 2021चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघूया. पहिली फ्रंट पेजवरती न्यूज आपण डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आपली पहिली न्यूज जी आहे ती वॅक्सिन्स रिलेटेड खरं तर न्यूज आहे आणि त्याच्यामध्ये 16% वॅक्सिनमध्ये कुठंतरी कमतरता आता भासलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे 60% ज्या डोसेस आतापर्यंत दिल्या जात होत्या ना त्याच्यामध्ये आता 60% कमतरता भासायला लागली. म्हणजे प्रत्येक स्टेटचं असं मत आहे की त्यांच्याकडे डोसच अवेलेबल नाही आहे, त्यांना डोसच सप्लाय केला जात नाही आहे. समजते. मग इथं तुम्हाला चार्ट दिला अगोदर ज्या काय वॅक्सिनचा दर काय होता, पीकला गेला होता आणि त्यानंतर आता कुठंतरी खाली आलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. समजते. आणि ही खरं तर काही दिवसामध्ये प्रत्येक दिवसाला 6 लाख 7 लाख लोकांना आपण वॅक्सिनेट करत होतो, पण ती संख्या कुठंतरी 60%ने आता खाली आलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळे कुठंतरी आता अशी परिस्थिती निर्माण झाली की टोटल पॉप्युलेशनला वॅक्सिनेट करण्यासाठी खूप दिवस किंवा खूप वेळ लागणार आहे अशी परिस्थिती कुठेतरी निर्माण झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. सेकंड न्यूज आहे कॅबिनेटशी रिलेटेड आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता, त्याच्याशी रिलेटेड ज्या काही मिनिस्ट्रीज आहेत, जे जुने मिनिस्टर होते काय ते जवळजवळ 12 जणांना त्याच्यामधून मंत्रिपदावरून पायउतार व्हायला लागलं होतं आणि त्यांच्या ठिकाणी नवीन मिनिस्टर्सची नेमणूक केली गेली होती आणि त्याच्याच बरोबर जवळजवळ 45 नवीन लोकांना त्याच्यामध्ये कॅबिनेट मिनिस्ट्रीमध्ये संधी दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली होती. मग त्याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये वेगवेगळ्या कमिटीज असतात. मग त्या कमिटीजमध्ये वेगवेगळ्या कमिटीज जे मेंबर अगोदरचे होते त्याच्यामध्ये सुद्धा बदल केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. मग इथं काय कमिटीज सांगितल्यात. कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्सचा विचार केला तर त्याच्यामध्ये स्मृती इराणी, भूपेंद्र यादव, गिरिराज सिंग, मनसुख मांडवीय आणि सर्बानंदा सोनोवाल यांची नियुक्ती त्याच्यामध्ये केलेली, अपॉइंटमेंट केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यानंतर कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्सचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये रिड्यूस्ड इन ए साईज फ्रॉम 11 मेंबर्स, 11 सदस्य त्याच्यामधले कमी करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 8 जण ॲड करण्यात आले. त्याच्या 8 जण त्याच्यामध्ये ॲड केलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. म्हणजेच काय केलं आहे तर 11 सदस्य त्याच्यामधून कमी केलेले आहेत आणि जवळजवळ 8 सदस्यांची ती बॉडी ठेवलेली आहे इकॉनॉमिक अफेअरची. असं 8 ॲड केलेली नाहीत, 8 मेंबरची बॉडी ठेवलेली आपल्याला पाहाव्यास मिळते इकॉनॉमिक अफेअरविषयी. आणि त्यानंतर पुढं जर विचार केला तर पार्लमेंटरी अफेअरवरती एक कमिटी आहे, त्याच्यामध्ये वीरेंद्र कुमार आणि अनुराग ठाकूर यांचा समावेश करण्यात आलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि अशाच प्रकारच्या पुढच्या सुद्धा कमिटीज वेगवेगळे दिलेले आहेत. याच्यातून आपल्याला काय शिकायचं तर कॅबिनेट मिनिस्ट्री तर असतेच, सेंट्रल मंत्रिमंडळ तर असतात, केंद्रीय मंत्रिमंडळ, परंतु त्याच्यामध्ये कॅबिनेटची सिच्युएशन काय असते, मग कॅबिनेटची संख्या कोण ठरवतं, कॅबिनेटमध्ये किती सदस्य असावे ही संख्या कोण ठरवतं, हे जी पॉलिटिकल इन्फॉर्मेशन आहे ही जी कॉन्स्टिट्यूशनल इन्फॉर्मेशन आहे ना ती आपण कॉन्स्टिट्यूशनच्या दृष्टीतून आपण बघून ठेवायला पाहिजे. एवढं या न्यूजमधून आपण घेऊ शकतोय. पुढची आपली पहिली न्यूज आहे भारतामध्ये जो पहिला पेशंट जो चायनाचा स्टुडंट होता, खरं तर चायनामध्ये इंडियन ओरिजिनचा, म्हणजे इंडियातला स्टुडंट चायनामध्ये शिकायला गेलेला होता. तो पहिल्यांदा इंडियामध्ये ज्यावेळेस आला ना त्यावेळेस तो पॉझिटिव्ह सापडला होता. म्हणजे तो इंडियाचा पहिला पेशंट होता आणि तो पुन्हा एकदा पेशंट पॉझिटिव्ह सापडलेला आहे, सेम व्यक्ती पॉझिटिव्ह सापडलेली आहे. याच्याशी रिलेटेड खरं तर ही न्यूज आहे. त्यामुळे खरं तर पहिल्यांदा जरी तुम्हाला कोविड झाला असेल तर पुन्हा सुद्धा तुम्ही पॉझिटिव्ह होऊ शकता असं सांगणारी कुठंतरी ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. पुढची ही न्यूज आहे ती उत्तराखंड गव्हर्नमेंटनं काय केलं आता तर कन्वार यात्रा जी निघते प्रत्येक वर्षी, ती यात्रा कुठंतरी रद्द केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. कारण का तर कोविड-19चा संसर्ग वाढू नये या बेसिसवरती खरं तर ती यात्रा रद्द केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्यातून की पॉईंट पहिला काय घ्यायचा आहे, कन्वार यात्राशी रिलेटेड जी काय इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट काय तर उत्तराखंडचं लोकेशन आपल्याला खरं तर माहिती असणं गरजेचं आहे, ते आपण बघणारच आहोत. त्याच्या अगोदर स्पुटनिक व्ही टू बी मेड बाय SII सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आता स्पुटनिक व्ही जी रशियन डेव्हलप्ड वॅक्सिन आहे ना ती निर्माण करताना आपल्याला पाहाव्यास मिळणार आहे. रशियाकडून सुद्धा तशा हिंट दिलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळते. आता या न्यूज नंतर आपण काय ठरवलं की तर मॅप बघूया.
उत्तराखंडचा, तर तो बघूयात मग आता मॅप कशा पद्धतीचा आहे. आपण जर इंडियाचा मॅप बघितला ना, तर तिथं नॉर्थला आपण बघू शकतो की उत्तराखंडचं लोकेशन आहे. इथं उत्तराखंडचं लोकेशन आहे, बरोबर आहे. आणि त्याला इंटरनॅशनल बाउंड्री कोणत्या टच करतात ह्याचा जर विचार केला तर विशेष करून चायना तिबेटचा जो एरिया आहे तो टच करतो या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर दुसरा देश कोणता आहे, नेपाळ. नेपाळची बाउंड्री इथं टच करताना आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर वेगवेगळ्या स्टेटचा जर विचार केला तर उत्तर प्रदेशची बाउंड्री टच करते या ठिकाणी. त्यानंतर हरियाणाची बाउंड्री टच करते, दिल्लीची बाउंड्री टच करते उत्तराखंडला. सॉरी, दिल्लीची नाही करत, दिल्लीची उत्तर प्रदेशला करते, हरियाणाची करत आहे, इथं दिसतं आपल्याला. त्यानंतर हिमाचल प्रदेशची बाउंड्री त्याला टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे एवढ्या स्टेटची बाउंड्री त्याला टच करत असलेली आपल्याला कुठंतरी पाहाव्यास मिळते, समजते. आणि याचा जर जॉग्राफिकल जर फिजिकल जॉग्राफीचा विचार केला तर उत्तराखंडमधूनच गंगा जी आहे ती उगम पावताना आपल्याला पाहाव्यास मिळते, बरोबर आहे. आणि त्याच्याशी रिलेटेड जी यमुना रिव्हर आहे ती सुद्धा तिथूनच उगम पावताना आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळं त्याच्याशी रिलेटेड गंगोत्रीशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा आपल्याला कुठंतरी माहिती असणं गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज आहे आधारशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे. आणि विशेष करून काय झालं तर आसाममध्ये जे NRC आलं होतं ना, नॅशनल रजिस्टर फॉर सिटिझनशिप, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स, याच्यामध्ये नागरिकांची नोंदणी होती, भारतीय नागरिक म्हणून त्यांची त्याच्यामध्ये नोंदणी करण्यासाठी खरं तर नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स आणले गेले. परंतु त्याची नोंदणी करण्यासाठी कुठंतरी वेळ जातोय, त्याच्यामध्ये खूप दिरंगाई होते त्याच्यामुळे. आणि कोविड-19 सिच्युएशन असल्यामुळं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अडचणींना फेस करावं लागते. त्यामुळं जवळजवळ 27 लाख लोकांना आधार कार्ड मिळण्यासाठी अडचणी निर्माण झालेल्या आहेत. कारण का तर NRCच्या अंतर्गत त्यांचं रजिस्ट्रेशनच होत नाही लवकर, त्यांच्यापर्यंत NRC पोहोचतच नाही लवकर. त्यामुळं खरं तर हा प्रॉब्लेम आलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो, असं सांगणारी ही न्यूज आहे. मग याच्यातून पहिला की पॉईंट काय तर NRC काय आहे, NRCशी रिलेटेड ॲक्ट. NRC खूप न्यूजमध्ये आहे होतं, कारण का तर जास्त याच्या विरोधात प्रोटेस्ट जास्त आपल्या दिल्लीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रोटेस्ट याच्या विरोधात निघालेले आपल्याला पाहाव्यास मिळाले होते. त्यामुळे NRC खूप कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा झाला होता आणि आत्तासुद्धा आहे अजून पण. त्यामुळं NRC विषयी एक बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याच्याशी रिलेटेड ॲक्ट कोणता पास केला गेला आहे, त्याच्याशी रिलेटेड बिल किती नंबरचं होतं, ते सर्व आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन असायला पाहिजेच त्याच्याविषयी. पुढची न्यूज आहे हिमाचल प्रदेशशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे. आणि तिथं मोठ्या प्रमाणात पाऊस पुरासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं लँडस्लाईड झाला आणि अनेक घरं कोलॅप्स झालेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि त्याच्यामध्येच मग हे जे विक्टीम लोक आहेत ते तुम्हाला या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता. आणि त्यांचे परिजन कुठंतरी आत्तापर्यंत 1 पर्सनची डेथ झाली असं तिथं जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि 9 जण आहेत ते अजून सापडलेले नाहीत, ते ऑपरेशन अजून ऑन द वे आहे, म्हणजे चालू आहे असं सांगण्यात आपल्याला आलेला आहे या न्यूजच्या अंतर्गत. मग या न्यूजच्या अंतर्गत पहिला की पॉईंट आपल्याला महत्त्वाचा बघायचा तो हिमाचल प्रदेशचं लोकेशन आपल्याला खरं तर बघून ठेवणं गरजेचं होऊन बसते. मग ते बघूयात हिमाचल प्रदेशचं लोकेशन काय आहे ते. हिमाचल प्रदेशचं लोकेशन तुम्ही नॉर्थ ईस्टला बघू शकताय, उत्तर पूर्वेच्या साईडला आपण बघू शकतो, इथं हिमाचल प्रदेश आहे. आणि याचा जर इंटरनॅशनल बाउंड्रीचा पहिल्यांदा विचार केला तर चायना आहे तिबेटच्या ठिकाणी टच करताना आपल्याला दिसते. त्यानंतर म्यानमारची बाउंड्री इथं टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यानंतर भूतानची बाउंड्री त्याला टच करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यानंतर स्टेटचा जर विचार केला तर आसामची बाउंड्री टच करते त्याला, नागालँडची बाउंड्री त्याला टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे 2 स्टेट आणि 3 देशांची बाउंड्री खरं तर अरुणाचल प्रदेशला टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. मग जर फिजिकल जॉग्राफीचा विचार केला तर ब्रह्मपुत्रा रिव्हर जे आहे ते अरुणाचल प्रदेशमधूनच इंडियामध्ये एंटर करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये विशेष करून हिमाचल प्रदेशचं आपल्याला बघायचं, मी सांगतोय तुम्हाला अरुणाचल प्रदेशचं. बट ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, अरुणाचल प्रदेशचा मॅप बघूया, आपल्याला बघायचं आहे तो पण, त्यात काही विशेष नाही. अरुणाचल प्रदेशचं जेव्हा न्यूज येईल त्यावेळेस बघणारच आहोत, ते पण परफेक्ट होऊन जाईल. अरुणाचल प्रदेशचा आपण इंटरनॅशनल नॅशनल बाउंड्री बघितली. आणि जी ब्रह्मपुत्रा रिव्हर आहे ना ती खरं तर अरुणाचल प्रदेशमधूनच एंटर करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यासाठी खरं तर ब्रह्मपुत्रा रिव्हर जे आहे ना ते अरुणाचल प्रदेशसाठी खूप महत्त्वाचे रिव्हर मानली जाते. कारण खूप महत्त्वाचा जो गोड्या पाण्याचा सोर्स आपण ज्याला म्हणतो ना तो ब्रह्मपुत्रा रिव्हर अरुणाचल प्रदेशचे आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि आताची जी न्यूज होती ती खरं तर हिमाचल प्रदेश म्हणजे या राज्याशी रिलेटेड होती, हिमाचल प्रदेश. मग त्याचं लोकेशन इंटरनॅशनल बाउंड्रीचा विचार केला तर चायनाची बाउंड्री त्याला ऑब्वियस टच करते या ठिकाणी. आणि त्यानंतर स्टेट बघितलं
तर जम्मू अँड काश्मीरची होल बाउंड्री त्याला टच करताना आपल्याला दिसते. हा लडाखचा पोर्शन आहे आणि हा जम्मू काश्मीरचा पोर्शन असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्यानंतर चंदीगडची बाउंड्री त्याला टच करते, हरियाणाची बाउंड्री त्याला टच करते, उत्तराखंडची बाउंड्री त्याला टच करते आणि त्याचबरोबर हरियाणाची टच करते हे बघितलं आपण. त्याचबरोबर उत्तर प्रदेशची सुद्धा इथं बाउंड्री त्याला टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते? एवढं इम्पॉर्टंट मॅप इथं असलेला पाहाव्यास मिळतो. पुढची न्यूज आहे ना ती क्वीन केटेवान से रिलेटेड खरं तर न्यूज आहे आणि खरं तर ही पोर्तुगीज वंशज रिलेटेड असणारी क्वीन होती आणि पोर्तुगीजांचं राज्य खरं तर गोव्यावरती, आपण भारत स्वातंत्र्य झालं तरी सुद्धा गोव्यावरती पोर्तुगीजांचं राज्य होते आपल्याला पण माहिती आहे. मग त्याच्यामध्ये जवळजवळ पहिल्यांदा क्वीन केटेवान विषयी एक थोडी इन्फॉर्मेशन इथे दिली. क्वीन केटेवान वॉज किल्ड इन 1624, 1624मध्ये खरं तर त्या राणीची हत्या करण्यात आली होती. कुठं हत्या करण्यात आली होती तर आजचा जो इराण आहे ना, आज जो इराण म्हणून संबोधला जाणारा देश आहे त्या प्रदेशामध्ये त्या राणीची हत्या करण्यात आली होती. कारण का तर तिला सांगण्यात आलं होतं, दोन ऑप्शन होते तिच्यासमोर की इस्लाम धर्म स्वीकारा किंवा मृत्यू पत्करा. मग त्यामुळं तिनं मृत्यू पत्करलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. मग आपल्याला आता या न्यूजमध्ये काय सांगितलं तर गोव्यामध्ये त्या राणीचा जो कालखंड होता त्याच्याशी रिलेटेड अवशेष सापडलेले आहे. त्याच्यातील जवळजवळ 50% जास्त अवशेष किंवा इन्फॉर्मेशन जे आहे ते आपले फॉरेन अफेअर मिनिस्टर जे आहेत ते जे रविशंकर जे आहेत, सॉरी एस जयशंकर, जे रविशंकर प्रसाद होते ते IT मिनिस्टर होते माजी, आता नवीन आहेत. ते कोण आहे ते सांगा कमेंट बॉक्समध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर. त्यामध्ये त्यांना जवळजवळ 50%पेक्षा जास्त अवशेष आपण जॉर्जियाला सुपूर्त केलेले आहेत आणि बाकीचे राहिलेले जे अवशेष आहेत ते या इमेजमध्ये तुम्ही बघू शकताय. सर्वे ऑफ जे आपलं आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे, जे उत्खननाचं कार्य करत अशा ऐतिहासिक वस्तू शोधून काढण्यासाठी, त्यांनी हे सांगितलं आहे. जवळजवळ याचा शोध आपल्याला कधी लागलेला आहे, जवळजवळ 2005मध्ये हे उत्खनन झालं आहे आणि 2013पर्यंत आपल्याला हे कळलं होतं की हे रिलेटेड कोणाशी, पोर्तुगीजांशी, विशेष करून जॉर्जिया कंट्रीशी. आता याच्यातून पहिला की पॉईंट आपल्याला काय बघायचा आहे तर पहिला की पॉईंट बघायचा आहे क्वीन केटेवान विषयी बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. इतिहासात जाऊन आपण बघायला पाहिजे 1624चा कालखंड जो आहे तो. त्यानंतर सेकंड पॉईंट जो आहे तो सेकंड पॉईंट आहे गोव्यावरती पोर्तुगीजांचं राज्य होतं. पोर्तुगीजांविषयी खूप महत्त्वाचं स्टेटमेंट काय तर सर्वात अगोदर इंडियामध्ये पोर्तुगीज आले होते आणि सर्वात शेवटी ते भारत सोडून निघून गेले असं म्हटलं जातं. कारण पोस्ट इंडिपेंडन्समध्ये पोर्तुगीजांकडून खरं तर आपण गोवा जिंकून घेतला आहे असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळं पोर्तुगीजांचं एक वेगळं महत्त्व आहे. मग त्याच्याशी रिलेटेड मॉडर्न हिस्ट्रीमध्ये काय इन्फॉर्मेशन आहे ना त्याचा सर्व आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बरोबर आहे. थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट आपला कोणता आहे तर जॉर्जियाचं लोकेशन आपण मॅपवरती बघून ठेवायला पाहिजे. जे का आपण आता बघूया की जॉर्जिया नेमका कुठं आहे तो. इथं जर आपण बघितलं तर इथं जॉर्जिया तुम्ही बघू शकताय, पॉइंट आउट केलेला जो सेक्शन आहे हा आहे जॉर्जिया आणि इथून या साईडला गेलो तर इथं आहे आपला इंडिया. समजते? हे जॉर्जियाचं लोकेशन टोटल मॅपवरती झालं. आणि शेजारील जर महत्त्वाचे भाग आपण बघितले, महत्त्वाचे स्पॉट बघितले तर अझरबैजान आहे, तुर्की आहे, त्यानंतर इथं सिरिया आहे. समजते? आता हा जर आपण झूम स्वरूपात जर मॅप बघितला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने बघता येईल की शेजारी कोणते सी वगैरे आहेत, समुद्र महत्त्वाचा कोणता आहे तर इथं ब्लॅक सी आहे, त्यानंतर इथं कॅस्पियन सी आहे. इथं जर जॉर्जियाचं लोकेशन आपण लोकेट केलं तर, आणि इथं अर्मेनिया आहे, इथं अझरबैजान आहे जसं आत्ता तुम्हाला मी सांगितलं तसं, त्यानंतर इथं तुर्की आहे. समजते? हा जर झूम आपण मॅप करून बघितला तर आपलं हे लक्षात येतं. आणि त्याचबरोबर जर चौथा की पॉईंट याच्यातून घेस झाला तर जॉर्जिया आणि इंडियाचं रिलेशन कशा पद्धतीचं आहे हे सुद्धा आपण खरं तर बघून ठेवायला पाहिजे. इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून खरं तर ते महत्त्वाचं होऊन बसतं. पुढची जी न्यूज आहे ती बांगलादेश या कंट्रीशी रिलेटेड असणारी न्यूज आहे खरं तर. आणि आत्ताच आपण बघितलं की तामिळनाडूमध्ये ऑफिशियल्सकडून सांगण्यात आले खरं तर की तामिळनाडूमध्ये बांगलादेशी जे नागरिक आहेत ते इल्लिगल मोठ्या प्रमाणात राहत आहेत. त्यामुळं इंटरनल सिक्युरिटीला, आपल्या अंतर्गत सुरक्षिततेला कुठंतरी धोका निर्माण झाला आहे असं ऑफिशियल्सनी सांगितलं आहे. आणि आताच त्यांच्यावरती मग कारवाई करण्यास सुरुवात झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आता या न्यूजच्या दृष्टीतून आपल्याला काय बघायचं आहे तर पहिलं तर बघायचं आहे बांगलादेशचं लोकेशन काय आहे, आणि सेकंड महत्त्वाची गोष्ट बांगलादेश वर्सेस इंडिया रिलेशनशिप काय आहे हे आपण बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. मग आता इथं आपण बघूयात बांगलादेशचं लोकेशन काय आहे ते.
इथं आपण बघू शकतोय, जर आपण ईस्टचा भाग, इंडियाच्या ईस्टचा भाग बघितला ना, तर इथं आपल्याला बांगलादेश पाहायला मिळतं. बरोबर आहे. आणि त्याला टच करणारे जे आपले स्टेट्स आहेत, त्या स्टेट्सचा जर विचार केला तर आपल्याला इथं त्रिपुरा पाहाव्यास मिळतोय, त्यानंतर मेघालय पाहाव्यास मिळतोय, त्यानंतर आसामची बाँड्रीसुद्धा इथं बांगलादेशला टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर वेस्ट बेंगॉलचा भाग जर बघितला आपण तर ती बाँड्री त्याला टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. आणि याचं जर टॉपोग्राफी जर फिजिकल जॉग्राफीची बघितली ना, तर तिथं 2 रिव्हर महत्त्वाच्या आपल्या देशातून जाणारे कोणते आहेत, तर ती गंगा एक आहे आणि ब्रह्मपुत्रा असणारे आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि इथंच बांगलादेशमध्ये हा जो भाग आहे या ठिकाणी सुंदरबन डेल्टा फॉर्म झालेला आपल्याला पाहाव्यास मिळते. कोणत्या 2 रिव्हरनी मिळून, तर ती ब्रह्मपुत्रा आणि गंगा 2 रिव्हर आहेत, त्या 2 रिव्हरनी मिळून तिथं सुंदरबन डेल्टा फॉर्म झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. पुढची न्यूज आहे, जे सुप्रीम कोर्ट जज आहेत चंद्रचूड यांनी, जस्टिस DY चंद्रचूड हे नाव आहे त्यांचं, यांनी हे सांगितलं की अँटी टेरर ॲक्ट जो आहे, अँटी टेरर लॉ जो आहे, त्याचा मिसयूज व्हायला नाही पाहिजे. लोकांची हॅरेसमेंट करण्यासाठी खरं तर त्याचा यूज होताना आपल्याला वारंवार पाहाव्यास मिळतं. त्याच्यावरतीच खरं तर त्यांनी एका जजमेंटमध्ये हे स्टेटमेंट केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. म्हणजे याच्या अनुषंगानं आपल्याला अजून काय काय बघायचं, तर UAPA जास्त न्यूजमध्ये, UAPA अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट, आणि याच्याच अंतर्गत जे फादर स्टॅन स्वामी आहेत ना, त्यांना अरेस्ट करण्यात आले होते. बरोबर आहे. त्यामुळे सुद्धा हे जास्त न्यूजमध्ये की अशा प्रकारचे जे अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज विषयी ॲक्ट्स आहेत किंवा अँटी टेरर ॲक्ट्स आहेत, त्याचा मिसयूज होतोय लोकांना हॅरेसमेंट करण्यासाठी. लोकांना वरती खरं तर हा जो ॲक्ट आहे किंवा लॉ आहे तो न्याय द्यायचा सोडून लोकांवरती अन्याय करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतो. लोकांवरती अन्याय करण्यासाठी त्याचा वापर होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्यामुळे तेवढी बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन आपण UAPAची सुद्धा बघून ठेवायला पाहिजे. पुढची पहिली न्यूज आहे ती GSTशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे. GST ज्यावेळेस लोक भरत आहेत त्यावेळेस मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये फ्रॉड पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये जवळजवळ 8,000 केसेस तशा पद्धतीनं आपल्याला सापडलेल्या पाहाव्यास मिळाल्या. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये स्ट्रिक्ट रिस्ट्रिक्शन करायला पाहिजे असं कुठंतरी ऑफिशियल्सकडून सांगण्यात येत असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. मग याच्याच रिलेटेड पहिला आणि महत्त्वाचा की पॉईंट आपल्याला GST विषयी बेसिक इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. जसं की आपल्याला त्याचे जे स्लॅब्स दिलेले आहेत 5 प्रकारचे, ते स्लॅब्स आपल्याला खरं तर माहिती पाहिजे. मग तो 0% एक स्लॅब्स आहे, 5% आहे, त्यानंतर 12% आहे, त्यानंतर 18% आहे आणि त्यानंतर 28% आहे. बरोबर आहे. ही इन्फॉर्मेशन GSTच्या अशा प्रकारची बेसिक जेवढी इन्फॉर्मेशन आहे तेवढी सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर GST काउन्सिलविषयी इन्फॉर्मेशन पाहिजे आपल्याला. त्याची रचना कशा पद्धतीनं आहे, कसं कार्य चालतं त्याचं, हे सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला GST विषयी असायला पाहिजे. आणि कारण GST अजून कोविड पॅन्डेमिकमध्ये सुद्धा जास्त न्यूजमध्ये होतं, त्यामुळं GST विषयी बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे जम्मू काश्मीरशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे. जम्मू काश्मीरमध्ये 13 जुलैला तिथल्या ज्या पार्टीज आहेत त्या ट्रायब्यूट्स देणार होत्या, श्रद्धांजली वाहणार होत्या. खरं तर जे नाक्सबंद साहिब असं नाव आहे, नाक्सबंद साहिब या जवानाला खरं तर ते श्रद्धांजली वाहणार होते. कारण 22 वर्षाचा हा काश्मीरी जो आहे तो प्री इंडिपेंडन्समध्ये म्हणजे 1931मध्ये खरं तर शहीद मानलं जातं यांना. तिथं त्या एका बॅटलमध्ये त्यांचे डेथ झाले. तेव्हापासून शहीद दिवस तिथं त्यांच्या नावानं खरं तर त्यांना त्या दिवशी श्रद्धांजली वाहिली जाते 13 जुलैला. परंतु आत्ता या 13 जुलैला तिथल्या पार्टीजना ही श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र येण्यात बॅन केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि त्यांना ऑब्वियस कारण त्याच्यासाठी काय, तर कोविड-19चा पिरियड चालू आहे, कोरोनाचा संसर्ग जास्त प्रमाणात वाढू शकतो. त्या बेसलाईन खाली त्यांना खरं तर गव्हर्नमेंटकडून बॅन करण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. तिथल्या अथॉरिटीजकडून त्यांना तिथं बॅन केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. समजते. त्याची रिलेटेड खरं तर ही महत्त्वाची न्यूज होती. पुढची जी न्यूज आहे ती NHRC नॅशनल ह्युमन राईट कमिशन जे आहे ते त्यांनी रिपोर्ट सबमिट केला आहे. कशा संदर्भात, तर वेस्ट बेंगॉलमधल्या व्हायलन्स पोस्ट इलेक्शन, आत्ताच ममता बॅनर्जींचं जे इलेक्शन्स झालं आहे ना, इलेक्ट झाल्यात त्या CM म्हणून वेस्ट बेंगॉलच्या, त्या निवडणुकीनंतर तिथं मोठ्या प्रमाणात व्हायलन्स पाहायला मिळाला होता, संघर्ष पाहायला मिळाला होता, दंगल मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली होती. त्याच्यामध्ये अनेक लोकांची डेथसुद्धा झाली आहे. मग त्याच्याशी रिलेटेड नॅशनल ह्युमन राईट कमिशनची नेमणूक केली गेली होती. आणि त्यांचं कार्य काय होतं, तर
त्याचं मूळ कारण काय आहे याचंच इन्व्हेस्टिगेशन करणं खरं तर त्यांचं काम होतं. आणि ते इन्व्हेस्टिगेशन करून त्यांनी खरं तर रिपोर्ट आता त्याच्याशी रिलेटेड रिपोर्ट जो आहे तो सबमिट केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. मग याच्याशी रिलेटेड वेस्ट बेंगॉलचं पहिल्यांदा तर लोकेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट वेस्ट बेंगॉल न्यूजमध्ये कारण आणखी का कारणानं तर यस या सायक्लोनमुळे जास्त न्यूजमध्ये होतं. कारण यस सायक्लोन येऊन गेल्यानंतर तिथं आढावा बैठक ठेवली होती आणि त्या आढावा बैठकीला ममता बॅनर्जी गैरहजर राहिल्या. म्हणजे कुठंतरी प्राईम मिनिस्टर जे आहेत त्यांचा आदेश त्यांनी धुडकावला होता. त्यामुळे सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये वेस्ट बेंगॉल स्टेट गव्हर्नमेंट यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शाब्दिक युद्ध झालेलं सुद्धा आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. समजते त्याच्याच रिलेटेड खरं तर पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट काय आहे आपला तर दुसरा की पॉईंट हा आहे की वेस्ट बेंगॉलचं लोकेशन नेमकं काय आहे ते लोकेट करून आपण ठेवायला पाहिजे. ते आपण बघूया आता लोकेशन काय आहे ते. इथं आपण इंडियाचा मॅप बघू शकतो आणि तिथं जर वेस्ट बेंगॉलचं लोकेशन बघितलं तर इथं आपण वेस्ट बेंगॉल बघू शकतो. त्याला पश्चिम बंगाल आपण म्हणतो. मग त्याला स्टेट बाउंड्रीचा अगोदर इंटरनॅशनल बाउंड्रीचा विचार केला तर त्याच्यामध्ये बांगलादेश हा एकमेव कंट्री आहे की त्याची इंटरनॅशनल बाउंड्री वेस्ट बेंगॉलला टच करते. आणि स्टेटचा जर विचार केला तर ओडिसाची बाउंड्री त्याला टच करताना आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर झारखंडची बाउंड्री त्याला टच करते. त्याचबरोबर बिहारची बाउंड्री त्याला टच करते. त्याचबरोबर सिक्कीमची बाउंड्री त्याला टच करते. त्याचबरोबर आसामची सुद्धा बाउंड्री त्याला टच करते. समजते इथं आसामची बाउंड्री टच करताना आपल्याला पाहावयास मिळते. समजते एवढ्या स्टेटची बाउंड्री त्याला टच करते आणि एका कंट्रीची बाउंड्री त्याला टच करताना आपल्याला पाहावयास मिळते. आणि जर फिजिकल जॉग्राफीचा विचार केला विशेष करून रिव्हर जर बघितले तर मुख्य रिव्हर तिथं गंगा रिव्हर असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. ते वेस्ट बेंगॉलमधून जाते आणि त्यानंतर कुठं मिळते जाऊन तर बे ऑफ बेंगॉलला जाऊन मिळताना आपल्याला पाहावयास मिळते. ही सुंदरबन डेल्टाविषयी वगैरे इन्फॉर्मेशन आपण ऑलरेडी बघून ठेवलेली आहे. पुढची न्यूज आहे आसामशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे. आसाममध्ये आताच एक बिल संसदेमध्ये तिथल्या विधानसभेमध्ये मांडलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आणि ते बिल काय सांगते तर जर टेम्पलच्या भोवती म्हणजे मंदिराच्या भोवती आसपास तुम्हाला बीफ विकण्यासाठी म्हणजे गाईचं मांस विकण्यासाठी बंदी त्याच्या अंतर्गत घालण्यात आलेली आहे. मग त्याच्यावरती एक्सप्लेनेशन देत असताना तिथले जे CM आहेत चीफ मिनिस्टर्स आहेत त्यांनी हे सांगितले की गायींची जे स्मगलिंग होते गायींचा व्यापार इल्लिगल होतोय त्याच्यावरती कुठंतरी गदा आणण्यासाठी हा ॲक्ट आणला गेला आहे असं त्यांचं मत आहे त्याच्यावरती. समजते मग याच्याशी रिलेटेड आसामचं लोकेशन काय आहे ते लोकेशन आपल्याला खरं तर बघणं गरजेचं होऊन बसतं. आणि ज्यावेळेस याचं ॲक्टमध्ये रूपांतर होईल या बिलचं त्यावेळेस खरं तर त्याच्यामध्ये काय डिटेल इन्फॉर्मेशन आहे ना ती आपल्याला बघणं गरजेचं होऊन बसतंय. इथं इंडियाचा मॅप आपण बघितला ना तर आपल्याला ईस्ट साईडला आपल्याला पाहावयास मिळतोय की हा जो एरिया आहे तो आसामचा एरिया आहे. मग त्याला इंटरनॅशनल बाउंड्री पहिल्यांदा बघूया कोणत्या टच करतायत का तर इंटरनॅशनल बाउंड्री भूतानची टच करते त्याला. आणि त्याचबरोबर इथं छोट्याशा भागाला जो बघितला आपण तर बांगलादेशची बाउंड्रीसुद्धा त्याला टच करताना आपल्याला पाहावयास मिळते या ठिकाणी. आणि त्याचबरोबर स्टेटचा विचार केला तर त्याला वेस्ट बेंगॉलची बाउंड्री टच करते या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर मेघालयाची बाउंड्री त्याला टच करते. त्रिपुराची बाउंड्री त्याला टच करते. मिझोरामची बाउंड्री त्याला टच करते. मणिपूरची बाउंड्री त्याला टच करते. नागालँडची बाउंड्री त्याला टच करते आणि अरुणाचल प्रदेशची सुद्धा बाउंड्री त्याला टच करताना आपल्याला पाहावयास मिळते. समजते तुम्हाला एवढं खरं तर लोकेशन याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि महत्त्वाचे रिव्हर्स जर विचार केला तर ब्रह्मपुत्रा ही रिव्हर जी आहे ना ती महत्त्वाची रिव्हर आहे आसाममधून जाणारी. आसामच्या तिथल्या जनतेसाठी खरं तर गोड्या पाण्याचा सोर्स म्हणून जर आपण म्हटलं ना तरीसुद्धा ही रिव्हर महत्त्वाची आपल्याला इरिगेशनसाठी वगैरे असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे एकंदरीत महत्त्वाची रिव्हर जर आसाममधली कोणती आहे तर ती ब्रह्मपुत्रा रिव्हर आहे आसाममधून जाणारी. त्याच्यासाठी खरं तर इम्पॉर्टंट हे होऊन बसतं. आणि विशेष करून आसामचा जर विचार केला तर चहाच्या पिकांसाठी सुद्धा आसाम प्रसिद्ध आहे. त्यामुळं त्याच्याशी रिलेटेड सुद्धा महत्त्वाचं पीक कोणतं महत्त्वाची फॉरेस्ट कोणते तिथे आढळतात महत्त्वाची पर्वतरांग कोणती असेल तर ती पर्वतरांग कोणती हे सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला त्याच्याशी रिलेटेड बघून ठेवता येते. पुढची न्यूज आहे नरेंद्र मोदी जे PM आहेत आपले त्यांनी आताच्या एका स्पीचमध्ये हे सांगितलं आहे की नॉर्थ ईस्टर्न जे स्टेट्स आहेत नॉर्थ पूर्वेकडचे जे स्टेट्स आहेत ना त्यांनी खरं तर जास्त प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे. कारण तिसऱ्या लाटेचं सावट अजून आपल्यावरती टांगत्या तलवारीसारखं आहे. त्यामुळं त्या स्टेटने खरं तर याच्याशी रिलेटेड महत्त्वाचे प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे आणि जास्तीत जास्त वॅक्सिनेशन तिथल्या लोकांना
करायला पाहिजे लवकरात लवकर असं पी एमने आपल्याला सांगितलेलं पाहाव्यास मिळते. आता नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स काय आहे, तर आता मग आपण हिमाचल प्रदेशच्या ठिकाणी आपण अरुणाचल प्रदेश बघितलं होतं, चुकून बघितलं होतं, पण त्याची गरज पण आहे हे या न्यूजवरून आपल्याला लक्षात येतं. आणि आत्ताच आपण नॉर्थ ईस्टर्न स्टेट सगळीच बघितले. त्याच्यामध्ये आसाम बघितलं महत्त्वाचं करून, अरुणाचल प्रदेश बघितलं, सिक्कीम बघितलं, त्रिपुरा बघितलं, मेघालय बघितलं, नागालँड बघितलं, मिझोराम आणि मणिपूर. आणि याच सर्व स्टेट्सविषयी जे पी एम आहेत आपले नरेंद्र मोदी ते चिंता व्यक्त करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. कारण का, तर इथं मोठ्या प्रमाणात मागास जमाती आपल्याला पाहाव्यास मिळतात की ज्यांच्यापर्यंत वॅक्सिनेशन पुरवणं किंवा आधुनिक सुविधा पुरवणं खूप कठीण होऊन बसतं. त्यामुळं खरं तर यांच्याविषयी पी एम जे आहेत ते चिंता व्यक्त करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. दुसरी जी न्यूज आहे ती नीती आयोगाचे मेंबर, हेल्थ रिलेटेड मेंबर जे आहेत विखे पाऊल यांनी सांगितले की तिसऱ्या लाटेचं सेम ते म्हणतात की दुसरी लाट अजून ओसरली नाही आपली, तिसऱ्या लाटेसुद्धा सावट आपल्यावरती आहे. त्यामुळे प्रत्येक स्टेटनी, प्रत्येक राज्याने, तिथल्या गव्हर्नमेंटनी, तिथल्या लोकांनी प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे त्याच्या विरोधात, त्याच्याविषयी कोविड-19ची फाईट करण्यासाठी, असं त्यांनी सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. वेगवेगळ्या ठिकाणी जिथं गर्दी होते तिथं कोविड-19चे नियम जे आहेत ते पाळले जात नाहीत, याच्याशी रिलेटेड खरं तर त्यांनी चिंता व्यक्त केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्याशी रिलेटेड पहिला की पॉईंट आपला काय आहे, तर नीती आयोगाविषयी बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असायला, बेसिक नाही डिटेलच असायला पाहिजे इन्फॉर्मेशन नीती आयोगाविषयी, समजते तुम्हाला. त्यामुळं खरं तर इम्पॉर्टंट ही न्यूज आपल्यासाठी होऊन बसते. आणि या पुढच्याच न्यूजमध्ये तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं जे ऑफिशियल्स आहेत कोविड-19च्या लसीच्या विषयी, लस देण्यासाठी खरं तर त्यांना कशा पद्धतीनं ट्रेक करावं लागते, वेगवेगळे डोंगर दऱ्यांमधून फिरावं लागते त्यांना त्या लोकांना वॅक्सिनेट करण्यासाठी. खरं तर त्याच्याविषयी ही सांगणारी न्यूज आपल्याला पाहाव्यास मिळते. अरुणाचल प्रदेशचं लोकेशन आपण आत्ताच बघितलं, त्यामुळे ती पुन्हा बघण्याची गरज आहे असं मला वाटत नाही, समजते. मग पहिला की पॉईंट त्याचं काय, तर अरुणाचल प्रदेशचं लोकेशन बघणं जे की आपण बघितलं आता, ते वारंवार बघणं खरं तर गरजेचं आहे. आणि दुसरा महत्त्वाचा की पॉईंट काय, तर अरुणाचल प्रदेश हा हिमाचलमधला एरिया येतो. खरं तर हिमाचल म्हणजे हिमालयामधला एरिया येतो. त्यामुळं तिथं कोणती महत्त्वाची पर्वतरांग आहे, कोणतं महत्त्वाचं शिखर आहे, कोणती महत्त्वाची रिव्हर आहे, हे सर्व इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज जी आहे ना ती भूतानशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे. भूतानचे जे प्राईम मिनिस्टर आहेत लोटे त्शेरिंग यांनी हे सांगितले की आमच्याकडे आता इनफ वॅक्सिन आहे, म्हणजे वॅक्सिन मुबलक प्रमाणात आमच्याकडे आहे असं यांनी डिक्लेअर केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. खरं तर भूतानला आपण इंडिया वॅक्सिन पुरवणार होतं, पण सेकंड वेव्हमुळं आपल्याला त्यांना वॅक्सिन पुरवता आलं नाही. त्यामुळे त्यांना युनायटेड नेशन आणि USA वॅक्सिन पुरवलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. त्याचबरोबर चायनाचा सुद्धा त्याच्यामध्ये पार्ट आहे आणि विशेष करून ॲस्ट्राझेनेका वॅक्सिन त्यांना देण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं, समजते. त्यामुळे पहिला की पॉईंट काय आपला, तर भूतानचं लोकेशन आपल्याला बघणं गरजेचं आहे, ते आपण आता बघणार आहोत. दुसरा की पॉईंट काय, तर इंडिया आणि भूतानचं रिलेशनशिप काय आहे हे आपण खरं तर बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. आता लोकेशन बघूया आपण भूतानचं नेमकं कशा पद्धतीनं आहे. इथं आपण इंडियाचा मॅप जर बघितला ना तर आपल्याला इथं भूतान असलेलं पाहाव्यास मिळतं, बरोबर आहे. आणि भूतानला जर आपल्या स्टेट कोणत्या बाउंड्री टच करतात, तर सिक्कीम त्याच्यामध्ये आहे, वेस्ट बेंगॉल आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर आसाम त्याच्यामध्ये आहे, अरुणाचल प्रदेश त्याच्यामध्ये आहे, बरोबर. आत्ताच अरुणाचल प्रदेशविषयी आपण बोलत होतो, बरोबर आहे. एवढ्या स्टेटच्या बाउंड्रीज आहेत ना त्या भूतानला टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात, समजते. याच्यासाठी मॅप खरं तर इम्पॉर्टंट आहे बघणं. पुढची जी न्यूज आहे ती नेपाळशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे. नेपाळमध्ये काय झालं होतं, KP शर्मा ओलींचं अगोदर सरकार होतं, परंतु ते जे सरकार आहे ना ते कुठंतरी इल्लिगल बेसिसवरती होतं, म्हणजे बेकायदेशीररित्या स्थापन केलं गेलेलं होतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने काय केलं, तर त्यांना पायउतार करण्यास भाग पाडलं, म्हणजे वर्डिक्ट दिलं सुप्रीम कोर्टाने की हे जे सरकार KP शर्मा ओलींचं सरकार आहे जे त्यांनी स्थापन केलं आहे ते इल्लिगल स्थापन केलेलं आहे. त्यामुळे लिगलरित्या जे शेर बहादूर देवबा आहेत ना त्यांना प्राईम मिनिस्टर पद देण्यात यावं, त्यांना सरकार देण्यात यावं, असं त्या जजमेंटमध्ये कुठेतरी सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं नेपाळ सुप्रीम कोर्टाने. आणि त्यानुसार मग आता जे शेर बहादूर देवबा आहेत त्यांना प्राईम मिनिस्टर पद तिथलं जे आहे ते बहाल करण्यात आलेलं आहे. आणि KP शर्मा ओली जे आहेत त्यांना
त्या वरून खरं तर त्या वरून खरं तरी पायउतार होण्यास भाग पडलेला आहे. समजते. त्याच्याशी रिलेटेड खरं तर त्यांचं इंटरनल पॉलिटिक्स सांगणारी ही न्यूज आहे. आणि जे नवीन प्राईम मिनिस्टर आहेत ते शेर बहादूर देवबा हे आता नेपाळचे झालेले आहेत हे सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग याच्याशी रिलेटेड पहिला की पॉईंट आपल्याला काय बघायचं तर इंडिया नेपाळ रिलेशनशिप काय हे आपल्याला खरं तर बघणं गरजेचं होऊन बसतं. दुसरी गोष्ट महत्त्वाची काय तर नेपाळचं लोकेशन काय आहे हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. जे की लोकेशन आपण आता बघूयात कशा पद्धतीचं नेपाळचं आहे ते. इथं आपण इंडियाचा मॅप जर बघितला तर इथं आपल्याला पाहावयास मिळतो नेपाळ. नेपाळला टच करणाऱ्या आपल्या स्टेटच्या महत्त्वाच्या बाउंड्री कोणत्या आहेत. एक तर सिक्कीम आहे, त्यानंतर वेस्ट बेंगॉल आहे. इथं वेस्ट बेंगॉल टच करताना आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर बिहार आहे, त्यानंतर उत्तर प्रदेश आहे, उत्तराखंड आहे. एवढ्या स्टेटच्या बाउंड्रीज ज्या आहेत ना त्या नेपाळला टच करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. समजते. त्याच्यासाठी खरं तर आपल्याला मॅप समजून घेणं गरजेचं आहे. आणि अजून नेपाळ कशामुळे न्यूजमध्ये होतं, परवाच्या न्यूजपेपरमध्येच आपण बघितलं, गंडक रिव्हर न्यूजमध्ये होते. म्हणजे गंडक रिव्हर नेपाळमधूनच उगम पावते आणि गंगेला येऊन मिळते. इथून उगम पावून गंगेला येऊन मिळते. त्याच्यासाठी नेपाळ त्यावेळेस पण आपण बघितलं होतं. त्यामुळं खरं तर इम्पॉर्टंट जर त्याची फिजिकल टॉपोग्राफी बघितली तर आपण गंडक रिव्हर लक्षात ठेवू शकतो त्या दृष्टीतून. पुढची जी न्यूज आहे ना ती अफगाणिस्तानशी रिलेटेड आहे. अफगाणिस्तानमध्ये काय झालं आहे तर आता अफगाणिस्तान गव्हर्नमेंटचे जे फोर्सेस आहेत आणि तालिबानचे जे मिलिटंट जे त्यांना स्वतःला मानतात ते आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्लॅश चालू असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. त्याच्यामध्ये तालिबाननं अफगाणिस्तान गव्हर्नमेंटला काय सांगितलं आहे की शहरामध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळं शहरामध्ये कोणत्याही प्रकारची फाईट आम्ही करणार नाही असं कुठंतरी तालिबाननं चांगला एकंदरीत स्टँड घेतलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. म्हणजे आता अफगाणिस्तानमध्ये सिच्युएशन इंटरनल पॉलिटिक्स त्यांचं काय चालू आहे तर पहिल्यांदा तिथं अफगाणिस्तान गव्हर्नमेंट आहे आणि त्याला विरोध करणारी एक टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे, आतंकवादी संघटना सुद्धा त्याला म्हणतात. त्याला आपण तालिबान असं म्हणतो, तालिबान नाव आहे त्या संघटनेचं. त्या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. तालिबान हे अफगाणिस्तान गव्हर्नमेंट मानत नाही. त्या तालिबानींचं म्हणणं असं आहे की आम्ही इथले प्रॉपर आहोत, नेटिव्ज आहोत आणि या भूमीवरती या स्थानिक लोकांनाच राज्य करण्याचा अधिकार आहे आणि आम्ही स्थानिक आहोत म्हणजे आम्हाला त्याच्यावरती राज्य करायला पाहिजे. आम्हीच फक्त त्या भूमीवरती अफगाणिस्तान भूमीवरती राज्य करायला पाहिजे असं तालिबानचं मत आहे. मग यामुळं काय झालं तर USA त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स केलं. अनेक वेस्टर्न स्टेट्स होते, वेस्टर्न कंट्रीज होते, त्याच्यामध्ये USA प्रमुख होता. त्यांनी त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन केलं आणि काय केलं तर अफगाणिस्तान गव्हर्नमेंटला स्वतःची फोर्स देऊ केली, स्वतःची जी मिलिटरी आहे, आर्मी आहे ती फोर्स देऊ केली आणि अफगाणिस्तान गव्हर्नमेंटला तालिबानपासून कुठंतरी संरक्षण देण्याचं काम त्यांनी केलं होतं. जवळजवळ गेल्या 15-20 वर्षांपासून तिथे USAची आर्मी डिप्लॉय केलेली USAनं आपल्याला पाहाव्यास मिळाली होती. परंतु जेव्हा डोनाल्ड ट्रम्प गव्हर्नमेंट आलं ना तेव्हा हे डिसाईड करण्यात आलं की USAची जी फोर्स आहे ती परत मायदेशी घेण्यात येईल आणि अफगाणिस्तानची गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे ती अफगाणिस्तानलाच सोपवण्यात येईल. त्यांचं इंटरनल पॉलिटिक्स आहेत जे काय आहे ते त्यांनी स्वतः त्याची जबाबदारी घेऊन सॉल्व्ह करायला पाहिजे असं डोनाल्ड ट्रम्प गव्हर्नमेंटमध्ये जाहीर करण्यात आलं होतं. आणि त्याचीच अंमलबजावणी जो बायडन गव्हर्नमेंट आता करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि तिथली जवळजवळ 90% ट्रूप्स जे आहे ना ती USAने परत मायदेशी घेतलेली आहे. आता फक्त 10% ट्रूप्स तिथं राहिलेले आहे, ती सुद्धा ऑगस्ट महिन्यापर्यंत वापस घेण्यात येईल असं जो बायडन गव्हर्नमेंटनं सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळते. बरोबर आहे. आणि त्यानंतर काय झालं मग तर त्यानंतर ऑब्वियस आहे की तालिबान्यांचं वर्चस्व तिथं वाढण्यास सुरुवात झाली. तालिबान्यांची हिंसा जी आहे ती तिथं आपल्याला वाढण्यास सुरुवात झाली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि आत्ता परिस्थिती अशी झाली तिथं की भविष्यात तालिबान संघटना जी आहे तीच अफगाणिस्तानवरती गव्हर्नमेंट स्थापित करणार, अफगाणिस्तानवरती राज्य करणार की काय अशी परिस्थिती तिथं निर्माण झाली आपल्याला पाहाव्यास मिळते. ही इन्फॉर्मेशन एवढी तुम्हाला ते जे इंटरनल त्यांचं काय चाललंय ना ते तुम्हाला खरं तर माहिती असणं गरजेचं आहे. हा पहिला पॉईंट झाला. दुसरा महत्त्वाचा पॉईंट काय तर अफगाणिस्तान इंडिया रिलेशनशिप आपण बघून ठेवायला पाहिजे. इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपल्याला ते खरं तर माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि तिसरा महत्त्वाचा काय आहे तर अफगाणिस्तानचं लोकेशन खरं तर कुठं आहे हे आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. मग आता अफगाणिस्तानचं लोकेशन आता आपण बघून ठेवूया व्यवस्थितरित्या कुठं आहे अफगाणिस्तान नेमका. This is the actual map of Afghanistan. You can see here. इथं आपण अफगाणिस्तान बघू शकतोय.
त्याच्या शेजारील कंट्रींचा जर विचार करायचा झाला तर त्याच्या शेजारील कंट्रीज, इंडिया त्याची शेजारील कंट्री आहे, बाउंड्री लाईन टच करते इथं इंडियाची, आणि त्याच ठिकाणी जी बाउंड्री लाईन टच करते ना ती आहे चायनाची, म्हणजे चायनासुद्धा त्याचा नेबर आहे. त्यानंतर ताजिकिस्तानची बाउंड्री त्याला टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यानंतर उझबेकिस्तानची बाउंड्री त्याला टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. तुर्कमेनिस्तानची बाउंड्री त्याला टच करताना पाहाव्यास मिळते आपल्याला. त्यानंतर इराणची बाउंड्रीसुद्धा त्याला टच करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि विशेष करून पाकिस्तानची बाउंड्रीसुद्धा त्याला टच करत असताना खरं तर आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि बाकी टॉपोग्राफी व्यवस्थितरित्या बघितल्या आपण तर इथं कॅस्पियन सी आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्यानंतर गुल्फ ऑफ ओमान इथं पाहाव्यास मिळतो. इथं अरेबियन सी आहे आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि त्यानंतर इथं अरल सी आहे, छोटंसं इथं टॉपोग्राफी आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यानंतर लेक बाल्कश आहे, इथं बाल्कश सरोवर ज्याला म्हटलं जातं तो आहे इथं. ह्या बेसिक आणि छोट्या छोट्या इन्फॉर्मेशन त्याच्याशी रिलेटेड असायला पाहिजे. त्याच्यावरतीच खरं तर प्रीला स्पॉट लोकेशन देऊन, मॅप एखादा देऊन त्याच्यावरती ABCD स्पॉट दिले जातात आणि त्याची नावं ऑप्शन्समध्ये दिले जातात. मग ते एक्झॅक्ट तुम्हाला माहिती असण्यासाठी वारंवार मॅप बघणं खरं तर गरजेचं होऊन बसतं. पुढची आपली पहिली न्यूज आहे साऊथ आफ्रिकेशी रिलेटेड. खरं तर ही न्यूज आहे. इथंच काय झालं आता तर जे माजी राष्ट्रपती आहेत जाकोब झुमा यांना जेल झालेलं आपल्याला पाहावयास मिळाली. मग त्यांचे जे समर्थक आहेत आणि इतर जे फोर्सेस आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रोटेस्ट आणि क्लॅश पाहायला मिळत आहेत. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 25 लोकांची आत्तापर्यंत डेथ झालेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे तो जो आंदोलन आहे तो जो व्हायलन्स आहे तो एकदम पीक लेवलला, वर्स्ट लेवलला जात असताना आपल्याला पाहावयास मिळतं. मग त्याच्यासाठी आपल्याला पहिला की पॉईंट काय बघायचं तर पहिलं इंडिया साऊथ आफ्रिका रिलेशन बघणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं काय आहे तर गांधीजी जे होते ना ते साऊथ आफ्रिकेमध्ये वास्तव्यास होते. त्यामुळं साऊथ आफ्रिकेशी रिलेटेड जो इतिहास आहे गांधींचा तो सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल नाताळ काँग्रेसची तिथं स्थापना केली गेली होती, त्याच्याशी रिलेटेड गांधींचं कार्य काय आहे हे सर्व तुम्हाला खरं तर माहिती असणं गरजेचं होऊन बसतं. तिसरा महत्त्वाचा आणि महत्त्वाचा पॉईंट काय आहे तर तिसरा, साऊथ आफ्रिकाचं लोकेशन इंडियापासून कुठं आहे हे व्यवस्थितरित्या आपण बघून ठेवणं गरजेचं आहे, जे की आपण आता बघूयात. साऊथ आफ्रिकेचं लोकेशन नेमकं कुठं आहे इंडियापासून. हा साऊथ आफ्रिकेचा म्हणजे टोटल आफ्रिका खंडाचा मॅप आहे हा. खरं तर इथं आपण साऊथ आफ्रिका बघू शकतोय आणि इथं तुम्ही गेला तर इथं इंडियाचा मॅप आपल्याला पाहाव्यास मिळतोय. आणि साऊथ आफ्रिका शेजारील महत्त्वाचे ठिकाणं जर आपल्याला बघितलं तर इथं मदागास्कर आयलँड आहे. खरं तर इथं नामिबिया आहे, झिम्बाब्वे आहे, मोझांबिक आहे सॉरी. अशा प्रकारचे जर इन्फॉर्मेशन त्याची जवळची जी काय महत्त्वाची ठिकाणं आहेत ती आहे. तर इंडियन ओशन आपण बघू शकतोय. आणि हा जो पोर्शन आहे टोटल तो अटलांटिक ओशनचा असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. आणि इथं मेडिटरेनियन सी आहे, इथं अरेबियन सी आहे, समजते. आणि हे जे आहे लोकेशन त्याचं ते इंडियापासून साऊथ आफ्रिकेचं लोकेशन आपल्याला असलेलं पाहाव्यास मिळतं. पुढची न्यूज आहे USA रिलेटेड. खरं तर न्यूज आहे USA भारतीय वंशाचे जे आहेत राहुल गुप्ता यांची अँटी ड्रग ऑफिशियल्समध्ये नेमणूक केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि ते खरं तर इंडियाचे ओरिजिन आहेत, त्यामुळं खरं तर हे न्यूजमध्ये असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. याचा एकमेव की पॉईंट आपल्याला काय घेऊ शकतो आपण तर USA इंडिया रिलेशनशिप काय आहे हे आपल्याला बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. त्याच्यासाठी इम्पॉर्टंट न्यूज होती. पुढची न्यूज जी आहे ते 92 किल्ड इन इराकमध्ये एका हॉस्पिटलला, कोविडशी रिलेटेड एका हॉस्पिटलला आग लागल्यामुळे त्याच्यामध्ये जवळजवळ 92 लोकांच्या मृत्यू झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग याच्याशी रिलेटेड पहिलं की पॉईंट ऑब्वियस आहे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इराक इंडिया रिलेशनशिप काय बघून ठेवणं. आणि सेकंड काय तर इराकचं लोकेशन खरं तर कुठं आहे ते बघून ठेवणं आपल्याला गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज जी आहे ती गुगलशी रिलेटेड न्यूज आहे. गुगलवरती फ्रान्समध्ये खरं तरी 500 युरो मिलियनचा फाईन त्यांच्यावरती लावलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो आहे अँटी ट्रस्ट एजन्सीच्या अंतर्गत. म्हणजे विश्वसनीयता कुठंतरी गुगलनं व्हायलन्स केले तिथले, त्यामुळं त्यांच्यावरती ही कारवाई गुगलवरती करण्यात आलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. पुढची न्यूज आहे क्युबाशी रिलेटेड. आता क्युबाचं आपण लोकेशन बघितलं होतं, तिथंच हैतीचं लोकेशन पण बघितलं होतं. तिथल्या प्रेसिडेंट जे आहेत त्यांची हत्या केली गेली होती, त्यामुळे हैतीसुद्धा जास्त न्यूजमध्ये होतं आणि क्युबा पण न्यूजमध्ये होतं. प्रोटेस्ट तिथं मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरोधात चालू होतं म्हणून त्याचं लोकेशनसुद्धा ऑलरेडी आपण बघून ठेवलेलं आहे. त्यामुळे लोकेशन वारंवार तुम्ही बघणं ते इम्पॉर्टंटच होऊन बसतं. आणि आता क्युबानं काय सांगितलं आहे, क्युबामध्ये जे सरकारच्या विरोधात प्रोटेस्ट चालू आहेत ना त्याला जबाबदार USA आहे. USAचा त्याच्यामध्ये मोठा रोल आहे ते प्रोटेस्ट वाढवण्यासाठी, भडकवण्यासाठी. असं कुठंतरी क्युबन ऑफिशियल्स जे आहेत, गव्हर्नमेंट आहे त्यांच्याकडून USAवरती आरोप लावलेला तशा पद्धतीचा
आपल्याला पाहाव्यास मिळतं. पुढची न्यूज आहे ती चायनाशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे. चायना आणि इंडियाच्या व्यापारामध्ये 62% वाढ झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ म्हणजे फर्स्ट हाफ म्हणजे पहिले 6 महिने आणि सेकंड हाफमध्ये वर्षाचे जे दुसरे 6 महिने असतात त्यांना सेकंड हाफ म्हणतात. समजते तुम्हाला. आणि त्या पहिल्या 6 महिन्यामध्ये आपल्याला आता इंडियाचा चायनासोबत जो व्यापार आहे तो 62% आपल्याला वाढलेला पाहाव्यास मिळतो. समजते. त्याच्यासाठी ही खरं तर महत्त्वाची न्यूज होती आणि ही न्यूजमध्ये ही शेवटची न्यूज आहे. आता महत्त्वाचे आर्टिकल्स आणि एडिटोरियल्स काय आहेत ते आपण व्यवस्थितरित्या डिस्कस करण्याचा प्रयत्न करूयात. हे जे पहिलं आर्टिकल आहे आपलं त्याच्यामध्ये इंडियन फेडरलिझमवरती खरं तर बोललं गेलं आहे. भारतीय संघराज्य पद्धती जी आहे ना त्याच्यावरती खरं तर या आर्टिकलमध्ये बोललेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. विशेष करून त्याच्यामध्ये की पॉईंट काय आला आहे तर आर्टिकल 1चा उल्लेख आला आहे. आर्टिकल 1 काय सांगतं आपल्याला तर इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट. भारत जो आहे तो राज्यांचा संघ आहे असा आर्टिकल आपल्याला सांगितलेलं आपल्याला या आर्टिकलमध्ये पाहाव्यास मिळतं. मग या आर्टिकलमध्ये आपल्याला फेडरलिझम जर इंडियन फेडरलिझमचा आपण विचार केला ना तर इंडियन फेडरलिझम काय आहे आपलं तर इंडियन फेडरलिझम म्हणजे आपला देश हा अनेक राज्यांनी मिळून बनलेला आपला देश आहे आणि तो एक राज्यांचा संघ आहे. परंतु याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा पॉईंट काय तर सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ते स्ट्रॉंग आहे राज्य सरकारपेक्षा, स्टेट गव्हर्नमेंटपेक्षा. बरोबर आहे. आणि त्याला कारण काय आहे घटनेनं तशा पद्धतीची रचना का घटनेमध्ये केली गेली तर कोणतंही स्टेट जे आहे ते ज्या देशातून कोणतंही स्टेट आहे ते फुटू नये किंवा नवीन त्याच्यामध्ये देश निर्माण होऊ नये आणि देशाची पुन्हा फाळणी होऊ नये, देशामध्ये पुन्हा देशाचे तुकडे होऊ नये याच्यासाठी खरं तर ही तरतूद केलेली आपल्याला फेडरलिझम अशा पद्धतीनं घटनेमध्ये आपल्या मांडलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे सिटिझनशिपचा पॉईंट आहे तो. सिटिझनशिप काय आहे आता आपल्यामध्ये सिंगल सिटिझनशिप आहे म्हणजे एका नागरिकाला फक्त एकच सिटिझनशिप असेल आणि ती सिटिझनशिप कशाची आहे तर भारतीय सिटिझनशिप आहे. परंतु इतर कंट्रीचा फॉर एक्झाम्पल USA जर विचार केला तर त्यांच्याकडे ड्युअल सिटिझनशिप पद्धत आहे. म्हणजे एक तर नेशनची सिटिझनशिप आहे आणि त्यानंतर ज्या स्टेटमधून ती लोक बिलॉंग करतात ना त्या स्टेटची वेगळी सिटिझनशिप आहे म्हणजे ड्युअल सिटिझनशिप आहे. परंतु तसं इंडियामध्ये तशा पद्धतीची प्रोव्हिजन असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळत नाही. म्हणजे कुठंतरी एकत्र राहण्यासाठी कुठंतरी एकसंधता भारतामध्ये असण्यासाठी भारतामध्ये कोणत्याही प्रकारचे स्टेट वेगळं होऊ नयेत किंवा फाळणीसारखी परिस्थिती परत निर्माण होऊ नये म्हणून कुठंतरी सेंट्रलला स्ट्रॉंग केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. एकेरी सिटिझनशिप असलेली पाहाव्यास मिळते, एकच सिटिझनशिप असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. या फेडरलिझम पॉलिसीविषयी कुठंतरी या आर्टिकलमध्ये आपल्याला बोललेलं पाहाव्यास मिळते. आपल्याला मग जर हे अशी प्रोव्हिजन नसती ना तर आपल्याला वेगवेगळं व्हायला अनेक कारणं होती. त्याच्यामध्ये वेगवेगळी भाषिक राज्य आहेत ती ऑब्वियस आहे. फेडरल सिस्टम अशा पद्धतीने नसते आपल्या घटनेमध्ये अशा पद्धतीची तरतूद नसती. तर लिंग्विस्टिक बेसवरती आमची तमिळांनी वेगळं तमिळ मागितलं असता, मराठ्यांनी वेगळा महाराष्ट्र मागितलं असता आणि कानडींनी वेगळा कानडी प्रदेश मागितला असता. अशा प्रकारे वेगवेगळ्या भाषेच्या आधारावरती डिवायडेशन होण्याची शक्यता होती. त्यानंतर कल्चरली म्हणजे कल्चर प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. त्यानंतर एथनिकली प्रत्येकजण वेगवेगळं आहे, प्रत्येकाचे एथिकल नॉर्म्स आणि कंडिशन्स वेगवेगळे आहेत. त्याच्या आधारावरती सुद्धा डिवायडेशन होऊ शकत होतं. परंतु आपलं फेडरलिझम अशा पद्धतीचं असल्यामुळं खरं तर आपण एकसंधता आहोत आणि देशावरती प्रेम करणारी भावना कुठंतरी आपल्यामध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते या फेडरलिझमच्या अंतर्गत. मग आता ह्या आर्टिकलचा कोर गाभा तर मी तुम्हाला समजावून सांगितलं व्यवस्थित, थोडंच आहे याच्यामध्ये काही जास्त नाही. परंतु खूप महत्त्वाची कन्सेप्ट काय आहे तर इंडियन फेडरलिझम काय आहे. मग पहिला आपला की पॉईंट काय आहे तर इंडियन फेडरलिझम तुम्ही परफेक्ट करून ठेवायला पाहिजे. त्याची इन्फॉर्मेशन काय आहे, त्याचा अभ्यास काय आहे इंडियन फेडरलिझमचा. आर्टिकल 1 काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, त्याच्याशी रिलेटेड जजमेंट्स कोणकोणते सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे आहेत ती सर्व जजमेंट आपण करून ठेवायला पाहिजे. बरोबर आहे. हा पहिला की पॉईंट आपला झाला. दुसरा की पॉईंट काय तर इंडियन फेडरलिझम जे आहे ना ते कोणत्या कंट्रीकडून आपण घेतलं आहे, म्हणजे कोणत्या कंट्रीसारखं इंडियन फेडरलिझम आपलं आहे, सोर्स काय आहे त्याचा ते आपण करून ठेवायला पाहिजे. जसं की आपण फंडामेंटल राईट कोणाकडून घेतलेत ते दिलेलं आहे किंवा फंडामेंटल ड्युटीज कोणाकडून घेतल्यात आपण ते दिलेलं आहे. तशाच पद्धतीनं जे इंडियन फेडरलिझम आहे, फेडरलिझम पॉलिसी जी आपली आहे ती कोणत्या कंट्रीकडून आपण घेतली आहे का ते सर्व आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. पॉलिटी लक्ष्मीकांत जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये विशेष करून अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे आणि या प्रकारावरती क्वेश्चनसुद्धा फॉर्म झालेले आहेत. विशेष करून मेन्सला झालेत आणि प्रीलासुद्धा झालेत. त्यामुळं याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. समजतं तुम्हाला. त्याच्यासाठी खरं तर हे इम्पॉर्टंट आर्टिकल होतं आपल्या आजचं जे आर्टिकल आपल्यासाठी इम्पॉर्टंट होतं हे. पुढचं जे आर्टिकल आहे ना
त्या आर्टिकलला यूपीमध्ये आत्ताच आपण बघितलं की मोठी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, म्हणून तिथं 2 चाइल्ड पॉलिसीचं बिल पास केलं गेलं आहे, म्हणजे बिल आहे त्यांच्या सभागृहामध्ये विधानसभेमध्ये. मग त्याच्यावरती हे आर्टिकल काय सांगतं, त्याच्यामध्ये काय सांगितलं की 2पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या पालकांना कोणत्याही प्रकारचे गव्हर्नमेंट जे बेनिफिट्स असतात ते बेनिफिट्स मिळणार नाहीत, आणि 2 किंवा 2पेक्षा कमी जर अपत्य असतील त्या पालकांना त्यांच्या कंपेअर्डमध्ये गव्हर्नमेंट पॉलिसीज, गव्हर्नमेंट स्कीम वेगवेगळे आहेत, गव्हर्नमेंट बेनिफिट्स वेगवेगळे आहेत, ते त्यांना उपभोगता येतील, त्यांना अवेलेबल असतील. अशा प्रकारची पॉलिसी कुठंतरी थोडक्यात मी ढोबळ मानाने तुम्हाला सांगितलं आहे नेमकी पॉलिसी त्यांची काय आहे, याचा डिटेलमध्ये अभ्यास करायचाच आहे तुम्हाला. हे सांगितलं. मग या आर्टिकलमध्ये हे सांगितलं आहे की त्यांचं फर्टिलिटी रेट कमी करण्यापेक्षा, म्हणजे जन्मदर कमी करण्यापेक्षा, जन्माला मुलं जास्त घालण्यावर रिस्ट्रिक्शन आणण्यापेक्षा लोकांना सुशिक्षित करणं गरजेचं आहे. लोकांचं कल्चर जे आहे ते कल्चर व्यवस्थित त्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे. एकंदरीत त्यांना एज्युकेट करणं गरजेचं आहे, असं या आर्टिकलमध्ये सांगितलं. फर्टिलिटी रेट कमी करण्यापेक्षा त्यांना एज्युकेट करा की 2 अपत्य जर तुम्ही जन्माला घातली, 2पेक्षा कमी घातली, तर कशा पद्धतीने आपण पॉप्युलेशन कंट्रोल करू शकते, आणि तुमच्यासाठी सुद्धा कुटुंबासाठी सुद्धा ते किती बेनिफिशियल आहे, किती महत्त्वाचं आहे, हे त्यांना एज्युकेशन देणं अशा प्रकारचं गरजेचं आहे. एज्युकेट करणं गरजेचं आहे असं. आणि ज्या माता असतात, ज्या बाळाला जन्म देतात, त्या खरं तर प्रमुख रोल त्याच्यामध्ये जन्म देण्यामध्ये निभावत असतात. मग त्या जर माता सुशिक्षित असतील, शिकलेल्या असतील, त्यांना जर आपण व्यवस्थित एज्युकेट केलं लहानपणीपासूनच, तर कुठं तर त्या फर्टिलिटी रेटमध्ये आपोआप ॲटोमॅटिकरित्या तो फर्टिलिटी रेट कमी झालेला आपल्याला पाहाव्यास मिळेल, आणि बॅलन्सरित्या त्याच्यामध्ये कुठंतरी बॅलन्स आलेला आपल्याला पाहाव्यास मिळेल, असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग पहिला आपल्याला की पॉईंट काय आहे, तर नवीन जे बिल आणलं गेले यूपीमध्ये लोकसंख्या वाढीच्या विरोधात कार्य करण्यासाठी, खरं तर ते बिल काय आहे, त्याच्यामध्ये महत्त्वाच्या तरतुदी कोणकोणत्या आहेत त्याचा डिटेल आपल्याला अभ्यास करणं खूप महत्त्वाचं होऊन बसतं. दुसरं महत्त्वाचा पॉईंट काय, तर यूपीचं लोकेशन व्यवस्थितरित्या आपण बघून ठेवणं गरजेचं आहे, कशा पद्धतीने. आणि यूपी हे या बिलाला यूपीला आणायची गरज का पडली, अशा प्रकारचं बिल, ते सर्व आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. लोकसंख्या वाढ आहे, मग भारतामध्ये कोणत्या स्टेटमध्ये जास्त लोकसंख्या आहे, यूपीचा त्याच्यामध्ये कितवा नंबर लागतो, जर पहिला लागत असेल तर मग अशा प्रकारची सिच्युएशन तिथं का निर्माण झाली, अशा प्रकारची एखादी डॉक्युमेंटरी जर तुम्ही बघितली ना, तरीसुद्धा तुम्हाला ते व्यवस्थितरित्या समजायला मदत होईल. बरोबर आहे. एवढंच इम्पॉर्टंट या खरं तर आर्टिकलमध्ये आहे. पुढचं महत्त्वाचं आर्टिकल कोणतं आहे ते बघूयात. हे जे आर्टिकल आहे ना, ते IT रूल जे नवीन आले 2021चे, त्याच्या भोवती फिरणारं हे आर्टिकल आहे, त्याच्या भोवतालची इन्फॉर्मेशन सांगणारं आर्टिकल आहे. मग त्या नवीन IT रूलमध्ये कशावरती रूल्स बनवलेले आहेत, तर पहिलं तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये फेसबुक असू द्या, त्याच्यानंतर इन्स्टा असू द्या, त्याचाच एक भाग आहे, इन्स्टा असू द्या, त्यानंतर व्हॉट्सअप असू द्या, त्यानंतर जर आपण विचार केला तर ट्विटर असू द्या, अशा प्रकारचे जेवढे ना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत त्यांच्यावरती कुठंतरी इन्स्ट्रक्शन आणण्याचं, त्यांच्यावरती कुठंतरी रिस्ट्रिक्शन आणण्याचं कार्य या IT रूलमध्ये होते. अशी टीकासुद्धा या IT रूलवरती वारंवार होताना आपल्याला पाहावीच मिळते. परंतु IT रूल कशासाठी आणला गेला आहे, तर ट्रान्सपरन्सी डेव्हलप करण्यासाठी आणला गेला आहे. सोशल मीडियामध्ये सोशल मीडियाचा जो सर्कल आहे त्याच्यामध्ये कुठंतरी ट्रान्सपरन्सी आणायचा प्रयत्न या ॲक्टनुसार केला गेलेला आहे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट काय, तर OTT प्लॅटफॉर्म जे आहेत, OTT प्लॅटफॉर्म म्हणजे ओव्हर द टॉप ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये मग तुम्ही ॲमेझॉन प्राईम बघत असाल, तुम्ही नेटफ्लिक्स बघत असाल, किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे आहेत ते अशा प्रकारचे मूवी त्याच्यावरती प्रदर्शित होतात, वेब सिरीज त्याच्यावरती प्रदर्शित होतात, त्याच्यावरती सुद्धा व्यवस्थितरित्या नियमन त्याचं करण्यासाठी IT रूलमध्ये तरतुदी केल्या गेल्यात. बरोबर आहे. मग त्यामध्ये सुद्धा IT रूलवरती टीका काय झाली होती, तर अशा प्रकारचे जे प्लॅटफॉर्म आहेत त्यांच्यावरती पुन्हा IT रूल रिस्ट्रिक्शन आणण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच काय, तर फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनवरती कुठंतरी गदा याच्या अंतर्गत येते, अशी सुद्धा टीका IT रूलवरती त्यामध्ये केली गेली होती. मग या आर्टिकलमध्ये काय सांगितलं की ह्या ट्रान्सपरन्सीची खरं तर गरज आहे आपल्याला, आणि हा ॲक्ट जो आणला गेला आहे ना, तो अशा प्रकारचे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील, OTT प्लॅटफॉर्म असतील, ओव्हर द टॉप ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी खरं तर हे ॲक्ट आणले गेलेत. परंतु ह्या ॲक्टमध्ये सुद्धा ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे व्यवस्थितरित्या, असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा कुठेतरी प्रयत्न केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. मग आता याच्यानुसार आपल्याला की पॉईंट काय काय बघायचे आहेत, तर IT रूल मध्ये तरतुदी महत्त्वाच्या
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशी रिलेटेड कोणकोणत्या तरतुदी आहेत त्या आपल्याला व्यवस्थितरित्या करून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. दुसरी गोष्ट काय तर OTT प्लॅटफॉर्मविषयी त्याच्यामध्ये तरतुदी महत्त्वाच्या कोणकोणत्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थितरित्या करून ठेवणं गरजेचं आहे. तिसरं महत्त्वाचं काय आहे तर न्यूज चॅनलविषयी सुद्धा याच्यामध्ये तरतुदी केल्या गेल्या आहेत. विशेष करून काय तर केबल ॲक्ट काय आहे, जे केबलचा ॲक्ट आहे तो ॲक्ट त्याने व्यवस्थितरित्या फॉलो करायचा आहे. त्याच्याबरोबर टेलिव्हिजन ॲक्ट जो आहे तो त्याने व्यवस्थितरित्या फॉलो करायचा आहे. असं या न्यूज चॅनलविषयी सुद्धा बोललं जातं. त्या ॲक्टच्या अंतर्गत तरतुदी केल्या गेल्या आहेत. मग त्या तरतुदी कोणकोणत्या प्रकारच्या आहेत ते सुद्धा व्यवस्थितरित्या आपण बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. एवढं या आर्टिकलमधून पॉईंट आपण घेऊ शकतो. विशेष करून मग एकंदरीत तुम्हाला काय करायचं तर नवीन IT रूल 2021 आलेले आहेत ना त्याचा डिटेलमध्ये तुम्ही अभ्यास करून ठेवणं खूपच गरजेचं होऊन बसतं याच्या अंतर्गत. समजतं तुम्हाला? एवढं या आर्टिकलमध्ये खरं तर इम्पॉर्टंट होतं. पुढचं जे हे आर्टिकल आहे ते स्पोर्ट्सशी रिलेटेड आर्टिकल आहे, ते आपल्यासाठी एवढं काही इम्पॉर्टंट नाही. पुढचं महत्त्वाचं कोणतं आर्टिकल आहे ते बघूयात. पुढचं जे आर्टिकल आहे ना ते इकॉनॉमीवरती भाष्य करणारं आर्टिकल. आता काय झालं तर 2 वर्षाला लॉकडाऊन आहे, बरंच काही घडत आहे, आपलं सर्व बंद खरं तर पडलेलं आहे. त्याच्यामुळं काय झालं तर इकॉनॉमीवरती निगेटिव्ह परिणाम झालेला आहे. त्यामुळे सरकार कशा पद्धतीनं पावलं उचलतं तर सरकार इकॉनॉमिकल ग्रोथ वाढवण्यासाठी खरं तर पावलं उचलताना आपल्याला पाहाव्यास मिळते. पण या आर्टिकलमध्ये सांगितलं की इकॉनॉमिकल ग्रोथ महत्त्वाचीच आहे, आपल्याला इकॉनॉमिकल ग्रोथ आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, लोक अनएम्प्लॉयमेंट झालेत, लोक बेरोजगार झालेले आहेत, बरोबर आहे. मग ती बेरोजगारी आपण कशी संपुष्टात आणू शकतो त्याच्यावरती आपण फोकस करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लोकांचा इन्कम कसा वाढवू शकतो आपण. इन्कम वाढवणे म्हणजेच काय तर बेरोजगारीला तोंड देणे, बेरोजगारीशी फाईट करणे. इन्कम वाढला म्हणजे तुम्ही बेरोजगारीतून आपोआपच बाहेर येत असते. मग तो इन्कम वाढवण्यासाठी आपण काय प्रयत्न करायला पाहिजे हे सांगितलं. त्याचबरोबर अनेक लोकांना या काळामध्ये बिझनेस करणं हे अनकॉन्फिडन्शियल झालं आहे, म्हणजे विश्वास त्यांना वाटत नाही की या काळामध्ये आपला बिझनेस चालेल. मग त्या बिझनेस जे नवीन एंटरप्रिनर्स आहेत, नवीन पिढी जी येते ती बिझनेस करू इच्छिते ना, त्यांच्यामध्ये कुठंतरी विश्वास निर्माण करण्याचं कार्य सरकारनं करायला पाहिजे. मग हे जर सरकारनं केलं ना तर आपोआपच आर्थिक वृद्धी आपली होईल, आपोआपच इकॉनॉमिकल ग्रोथ आपली व्हायला सुरुवात होईल, असं या आर्टिकलमध्ये एकंदरीत सांगण्याचा प्रयत्न केला. समजते? म्हणजे एकंदरीत हे आर्टिकल इकॉनॉमिकल ग्रोथ जे आहे त्याचा प्लॅन आपला कसा असावा हे कुठंतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि दुसरा महत्त्वाचा जर की पॉईंट यातला घ्यायचा झाला तर अनएम्प्लॉयमेंट रेट आपला काय आहे, एम्प्लॉयमेंट रेट आपला काय आहे जगाच्या दृष्टीतून, हे सुद्धा आकडेवारी त्याची कुठेतरी बघून ठेवणं महत्त्वाचं होऊन बसतं. पुढचं जे आर्टिकल आहे ना ते आर्टिकल आपण याच्यावर अगोदर पण बोलले, जे इंडियन पिनल कोडचं सेक्शन 66A होतं ना, सेक्शन 66A, कलम 66A, त्याच्याविषयी खरं तर भाष्य करणारं हे आर्टिकल असणार आपल्याला पाहाव्यास मिळते. सॉरी, हे इंडियन पिनल कोडचं कलम नाही आहे, हे कलम आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टचं कलम आहे. 2000 मध्ये जो ॲक्ट आणला गेला होता त्याचं हे कलम आहे 66A, इंडियन पिनल कोडचं नाही. हे जे आहे ना ते 2015 मध्येच जे सुप्रीम कोर्टानं आहे ना त्याला रद्द केलं होतं. 66A जे आहे ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टचं कलम 66A जे आहे त्याला बेकायदेशीर ठरवण्यात आलं होतं. कोणत्या केसमध्ये तर श्रेया सिंघल वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये त्याला बेकायदेशीर ठरवण्यात आलं होतं. परंतु पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये आता PIL दाखल केली होती, विशेष करून PUCL कडून, म्हणजेच काय पीपल युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज. या खरं तर ही एक ऑर्गनायझेशन मानू शकतो आपण, त्यांच्याकडून पिटिशन दाखल केली गेली होती आणि त्याच्यामध्ये हे आकडेवारी देण्यात आली होती एकंदरीत की 2015 नंतर सुद्धा कलम 66A च्या अंतर्गत लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं लोकांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. आणि याच गुन्ह्याच्या अंतर्गत काही लोक कस्टडीमध्ये सुद्धा आहेत, जेलमध्ये सुद्धा आहेत. सॉरी, हे या पिटिशनमध्ये सांगण्यात आलं होतं. मग सुप्रीम कोर्टानं सुद्धा याच्यावरती खूप आश्चर्य व्यक्त केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. आणि सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटला जर तुम्ही मानत नसाल तर मग काहीच मानत नाही तुम्ही, बरोबर आहे ना. उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय असतो आणि तो आपल्याला मानावाच लागतो. परंतु 2015च्या डिसिजन नंतर सुद्धा कलम 66A च्या अंतर्गत पोलिसांकडून गुन्हे दाखल करून घेतलेत, FIR दाखल करून घेतलेले आहेत. त्यामुळं मग सुप्रीम कोर्टाने हे सुद्धा सांगितलं की जे सुप्रीम कोर्टात जजमेंट आहे, ज्यावेळेस तुम्ही FIR दाखल करून घेताय ना त्यावेळेस तुम्हाला सुप्रीम कोर्टात जजमेंट त्या संदर्भात काय आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. जर त्याचं तुम्हाला नॉलेज नसेल तर तुम्ही अशा प्रकारच्या चुकीच्या केसेस फाईल करता आणि त्यामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास व्हायला भाग पडतं.
मग आता 66 ए जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कलम आहे ते कलम काय सांगतं, जर तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती लोकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण करण्याची इन्फॉर्मेशन पोस्ट करत असाल, एखादा फोटो मीडिया पोस्ट करत असाल, तर तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मग ती कायदेशीर कारवाई काय, तर 3 वर्षाची शिक्षा आणि दंडात्मक कारवाई सुद्धा तुमच्यावरती होऊ शकते. अशा प्रकारचं 66 ए कलम आहे सांगतं आपल्याला. मग आता तुम्हाला हे ऐकल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की बरोबर तर आहे, याच्यामध्ये रद्द करण्यासारखं काय आहे. पण हे कलम रद्द करण्यात का आलं होतं, तर या कलमाच्या अंतर्गत चुकीच्या लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले होते. म्हणजे मी आता अशा प्रकारची इन्फॉर्मेशन सोशल मीडियावर पोस्ट केली नाही, पण वेगळीच इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारे लोकांच्या मनामध्ये व्हायलन्स निर्माण होत नाही, असंतोष निर्माण होत नाही, तरीसुद्धा माझ्यावरती 66 एच्या अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि अशांची संख्या भरपूर होती 2015मध्ये. त्यामुळं 2015मध्ये श्रेया सिंगल केसमध्ये सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं की या 66 ए कलमामुळे लोकांना न्याय मिळण्याच्या ऐवजी मोठ्या प्रमाणात लोकांवरती अन्याय होत आहे. त्यामुळे 66 ए जे कलम आहे ते रद्द करण्यात यावं, बेकायदेशीर कलम आहे असं ठरवण्यात आलं होतं. समजते? हेच या आर्टिकलमध्ये खरं तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर आहे. आणि विशेष करून या आर्टिकलमध्ये आणखी काय सांगितलं की सुप्रीम कोर्टात जजमेंट नंतर कायदेमंडळांसुद्धा म्हणजे पार्लमेंटनं सुद्धा याच्यावरती एक चांगला इम्प्रूव्ह व्हर्जनचा म्हणजे प्रोग्रेसिव्ह व्हर्जनचा प्रगती म्हणजे याच्यामध्ये अमेंडमेंट करणारा लॉ आणायला पाहिजे होता, कायदा आणायला पाहिजे होता. ते कायदेमंडळाचं कार्य होतं असं या आर्टिकलमध्ये खरं तर सांगण्याचा प्रयत्न केला. बरोबर आहे. मग आता याच्यामधून पहिला की पॉईंट काय आहे, तर IT इथं अजून आलं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट, ते आपण 2021चं बघूनच ठेवायचं आहे. दुसरा महत्त्वाचा पॉईंट काय आहे, तर जे श्रेया सिंगल केस आहे, श्रेया सिंगल केसचं जजमेंट जे आहे ना, ते जजमेंट आपण व्यवस्थितरित्या करून ठेवायला पाहिजे. बरोबर आहे. तिसरी महत्त्वाचा पॉईंट काय, तर PUCL ची पिटिशन होती त्याच्यावरती सुप्रीम कोर्टानं काय जजमेंट दिले ना, ते आपण व्यवस्थितरित्या करून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. समजते? आणि चौथं म्हणजे 66 ए कलम जास्त न्यूजमध्ये. बरोबर आहे. हे रद्द आहे आता, पण त्याच्यामध्ये तरतुदी काय आहेत, शिक्षे तरतूद काय आहे, नेमकं त्याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन दिली, हे सर्व आपण करून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. याच्यासाठी खरं तर हे आर्टिकल महत्त्वाचं होतं. हे शेवटचं आर्टिकल आणि इथं आपला द हिंदू समाप्त होतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीतून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून त्याच्यानुसार मी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकेन. आणि हां, प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्लीज आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्वांना या लेक्चरचा फायदा होऊ शकेल. सो आजच्यापुरती मी तुमची रजा घेतो. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया आपण उद्याच्या नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.